नमस्ते. बऱ्याच वेळेला पॅरेंट्स असतील किंवा स्टुडंट असतील, ते मला एक प्रश्न विचारतात, की आम्ही नीट रिपीट करू की नाही? किंवा अनेक पॅरेंट्स स्टुडंट्स कमी मार्क्स मिळाले नीटमध्ये म्हणून नीट रिपीटचा डिसिजन घेतात. बट नीट रिपीट कुणी करावं? याचा अभ्यासपूर्ण विवेचन उत्तर काय आहे? तर उत्तर हेच आहे, की ज्याला 550च्या पुढे नीट्सला मार्क्स मिळालेले आहेत, त्याने नीट रिपीट करावे. कारण की जर तो नीट रिपीटला गेला, तर चान्सेस आहेत की त्याचे 100 मार्क्स वाढून 550 वरून तो 750 ला जाऊ शकतो आणि त्याला इंडियामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. बट किंतु परंतु आणि जर तुम्हाला 250 मार्क्स असतील, 350 मार्क्स असतील, 400 मार्क्स असतील, 150 मार्क असतील, तर तुम्ही नीट रिपीट करण्याचा निर्णय घेऊ नये. व्हाय? कारण की बघा, तुम्हाला आत्ता जो करंटचा नीट स्कोर आहे, मग तो 200 असेल, 300 असेल, 400 असेल, तो तुम्ही 2 वर्ष नीटचा अभ्यास करून कमवलेला आहे. तुम्ही अशी अपेक्षा कशी ठेवता, की अजून 1 वर्ष नीटचा अभ्यास केल्यामुळे किंवा अजून 1 वर्ष नीटच्या अभ्यासाची त्याच्यामध्ये भर घातल्यामुळे माझा जो आत्ता 200-300 चा स्कोर आहे, तो डबल होऊन तो 550-600 वर जाईल. तसं होत नाही. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. याच्यावर बेस्ट ऑप्शन काय आहे? बेस्ट ऑप्शन आहे अब्रॉड एम-बी-बी-एस. व्हाय? कारण की तुमचं प्रत्येक वर्ष इम्पोर्टंट आहे. तुम्ही 1 वर्ष नीट रिपीट करत राहिला, 2 वर्ष नीट रिपीट करत राहिला, तर त्याची कॉस्ट तुम्हाला भविष्यामध्ये चुकवायची आहे. तुम्ही 1, 2, 3 वर्ष डॉक्टर व्हायला लेट होणार आहे. त्याच्यामुळे बजाय की तुम्ही भारतामध्ये राहून नीट रिपीट करत बसाल आणि तुमची नीट रिपीटची जी कोचिंग क्लासची फी आहे ती वाया जाईल. 1 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये डिप्रेस राहाल आणि ते यूज्ड टू होऊन जाल. परत तुम्हाला अभ्यास नकोसा वाटतो. या मेंटल स्टेटला येण्यापेक्षा अब्रॉड एम-बी-बी-एसचा रस्ता निवडा आणि तुम्ही एक फ्रेश, एक चांगलं आणि एक उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करा. आजच्यासाठी एवढंच. थँक